हॅलो फ्रेंड्स, आज मला बनवायचं होतं स्नॅक्स आणि हा स्नॅक्स मला ऑइली आणि डीप फ्राय नको होतं, म्हणून मी आज बनवलेला आहे गार्लिक बटर पोटॅटोज. त्यासाठी इथे मी 2 बॉइल्ड पोटॅटोज, 3 ते 4 चम्मच कॉर्नफ्लोअर, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स ॲड केलेत. आता या बॉइल्ड पोटॅटोजला मी मॅश करून घेते आहे. पोटॅटोज छान मॅश झाले की थोडं पाणी ॲड करून याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा बनवताना इथे पाणी जास्त ॲड झाल्यामुळे मी इथे 2 चम्मच परत कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे आणि याचा गोळा बनवून घेतला आहे. आता या गोळ्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून मी या बॉटलने शेप दिलेला आहे. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. मी बॉटलच्या मदतीने याला कसं शेप दिलेला आहे. आता इथे पूर्ण छोटे छोटे बॉल्स बनवून शेप देऊन तयार झाले आहे. आता याला आपल्याला बॉइल्ड पाण्यात सोडून द्यायचं आहे. इथे पाणी बॉइल्ड झालेलं आहे, तर आता सगळे शेप दिलेले बॉल्स या बॉइल्ड झालेल्या पाण्यात मी ॲड करून घेते. बॉइल्ड पाण्यात शेप दिलेले बॉल्स ॲड केल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनी हे बॉल्स पाण्याच्या वर तरंगायला लागेल, तेव्हा या सगळ्या बॉल्सला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे. आता एका कढईत किंवा पॅनमध्ये थोडं ऑइल आणि थोडं बटर ॲड करूया. यात मी चॉप्ड केलेला लसूण ॲड केलेला आहे. लसूणला कलर येईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. लसूणचा कलर चेंज होताच यात आपण पोटॅटोजचे बॉल जे आपण बॉइल्ड पाण्यातून काढून घेतले होते ते यात ॲड करायचं आहे. आता यात अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल मिर्च पावडर इथे सगळ्या पीसेसला छान लागलेला आहे. आता यात आपण 1 चम्मच चिली सॉस, 1 चम्मच पिझ्झा पास्ता सीझनिंग आणि 1 चम्मच एवढे ऑर्गॅनो ॲड करूया आणि याला मिक्स करून चॉप केलेला कोथिंबीर ॲड करूया. इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सर्व करत असाल तर यावर तुम्ही टोमॅटो सॉस पण ॲड करू शकता.